पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात आता डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अलंकार पोलीस स्टेशन ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचं कळते। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। पुणे पोलीस आयुक्तांना ससूनचा अहवाल प्राप्त झाला आणि त्यानंतर हा खरं तर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच विषयी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। ईश्वरी भिसे प्रकरणामध्ये अखेर डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। याविषयी सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत। सर, कोणत्या कलमा अंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ससूनने जो अहवाल दिलेला आहे त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय? भारतीय न्याय संहिता कलम 106(1) यानुसार हा गुन्हा दाखल केलेला आहे। आपल्याकडे ती घटना झाल्यानंतर या ठिकाणी जे जे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट झाल्या ते सर्व रेकॉर्ड जे आहेत किंवा स्टेटमेंट असतील ते सर्व स्टेटमेंट आणि रेकॉर्ड्स अलंकार पोलीस स्टेशन चौकशी कमी ताब्यात घेतले होते। तो सर्व अहवाल आपण BJ मेडिकल कॉलेजची जी वैद्यकीय कमिटी आहे 2014चा GR आहे त्याप्रमाणे त्या GRनुसार त्या कमिटीकडे आपण सुपूर्द केला होता। आज रोजी त्या कमिटीचा अहवाल आपल्याकडे प्राप्त झाला। त्या अहवालामध्ये यातील या ठिकाणी काम करणारे जे डॉक्टर सुश्रुत घैसास आहेत त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे, कोणती ट्रीटमेंट केली नाही असा ठपका ठेवलेला होता। त्याच अहवालावरून आपण आज अलंकार पोलीस स्टेशन या ठिकाणी BNS किंवा भारतीय न्याय संहिता कलम 106(1) नुसार त्यांच्या विरोधात तो गुन्हा दाखल केलेला आहे। इथून पुढे पोलिसांची कारवाई कशा पद्धतीची असणार आहे? डॉक्टर घैसास यांना तातडीनं यामध्ये कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे का? याच्यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता किंवा ओल्ड आपण CRPC म्हणतो, ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत तपासाच्या दृष्टीने किंवा इन्व्हेस्टिगेशन दृष्टीने त्या पूर्ण सर्व कायदेशीर प्रक्रिया या कायद्यानुसार पार पडल्या जातील। तातडीनं बोलवणार त्यांना चौकशीसाठी? मग ते सांगितलं की सर्व कायदेशीर प्रक्रिया ज्या आहेत ज्या आवश्यक आहेत कायद्याप्रमाणे त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्या जातील। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर पोलिसांची कारवाई आता इथून पुढे सुरू होणार आहे। मात्र 20 दिवसानंतर ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये अखेर डॉक्टर सुश्रुत घैसावर यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।